आपण जसं सकाळी उठल्यापासून काही महत्त्वाची नित्यकर्म करत असतो ती न चुकता करतो, त्यात आपला कधी खंड पडतो का? नाही ना. मग वाचनाचं सुद्धा तसंच आहे. आणि मला मात्र ती सवय लागलेली आहे की डेली वाचलंच पाहिजे. वाचलं नाही आणि झोपलो आहे असा कधीच प्रसंग माझ्या आयुष्यात आला नाही. प्रवासात असो, कार्यक्रमात असो, कितीही घाईगडबडीत असो, फार फार तर वाचनाचं प्रमाण कमी होईल. 10 पानाऐवजी 5 पानं होतील, 5 पानाऐवजी 2 होतील, 2 ऐवजी 1 होईल. पण वाचल्याशिवाय कधीच झोप आली नाही, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. त्याचा परिणाम असा होतो की वाचनात सातत्य ठेवल्यामुळे तुमची अनेक पुस्तकं त्या दरम्यान वाचून होतात आणि अनेक विषय तुम्हाला कळतात. अनेक नवीन लेखक, कवी यांच्या विचारांची भर तुमच्या ज्ञानात पडत असते. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे तुमच्या जगण्यात आयुष्यात पाहिलेलं नसतं, भोगलेलं नसतं, ते सगळं जगणं तुम्हाला पुस्तकातून वाचायला मिळतं आणि तुम्ही समृद्ध होत जाता. त्यामुळे वाचलं पाहिजे आणि समृद्ध झालं पाहिजे.